तुम्ही वसई विरार परिसरात राहत असाल आणि तुमच्या घरात टँकरचं पाणी येत असेल तर सावधान। वसई विरार परिसरात पाण्याचे टँकर कुठे भरले जातात हे आपण पाहिलं तर थक्क व्हाल। वसई पूर्वेकडे मधुबन परिसराच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे। आजूबाजूला पाणी असल्याने त्या भागात पाणी साचलंय। हेच पाणी टँकर माफिया टँकरमध्ये भरत असल्याचं उघड झालंय। संध्याकाळच्या सुमाराला सामसूम झालं की हे घाणेरडं पाणी भरलं जातं। घाणेरड्या पाण्यानं भरलेल्या टँकरचा झी मीडियाच्या प्रतिनिधीनं पाठलाग केला। पाण्यानं भरलेला हा टँकर मधुबन परिसरातून निघाला आणि वसंत नागरी मार्गे वसई पूर्वेकडील एका इमारतीत हा टँकर रिकामा करण्यात आला। या बदल्यात सोसायटीकडून 3 ते 3.5 हजार रुपये घेतले जातात। मात्र या प्रकाराचा पोलिसांना महापालिकेला पत्ताही नाही। एकीकडे विरार परिसरात साथीचे आजार स्वाईन फ्लू पसरलेले असताना टँकरद्वारे असं घाणेरडं पाणी पुरवलं जात आहे। टैंकर माफिया क्या करते हैं, जो बारिश का पानी जमा हुआ पानी टैंकर में भरते हैं और ये पानी पीने का करके ये पानी पीने का पानी करके पूरे बड़े बड़े जितने भी सोसाइटी है नाला सपरा ईस्ट और वसई ईस्ट में ये लोग बेचते हैं। तो आज हम लोग ने इसकी तहसीलदार साहब को भी इसके इन्फॉर्म किया। फिर तहसीलदार ने बोले हम लोग भेजता हूँ कम से कम 2 घंटा हो गया, अभी तक उनका आदमी आ रहा है। सोसाइटी में इस तरह का गंदा पानी अगर सप्लाई होता है इसके ऊपर कहीं ना कहीं तो बहुत बड़ा एक सवाल उठ रहा है। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण नलावडे यांच्याकडून। प्रवीण, काय हा सगळा नेमका प्रकार आहे? या सगळ्या प्रकाराकडे खरंच महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं संबंधित यंत्रणेचं दुर्लक्ष आहे की जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातंय, काय सांगाल? खरोखरच हेमाली, हा जो प्रकार आहे अत्यंत धोकादायक प्रकार आहे। मोठ्या प्रमाणात इथून पाणी उपसा केला जातो आणि विशेष म्हणजे तहसीलदारांना हा प्रकार संपूर्ण माहीत आहे। त्यांना आम्ही 2 वेळा फोन केला, परंतु त्यांनी कर्मचारी पाठवतो असं सांगितलं, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचे कर्मचारी पाठवले नाही। हे जे संपूर्ण पावसाचं पाणी असतं आणि आजूबाजूला नाला ह्या परिसराला कनेक्टेड आहे आणि हे पाणी सहजासहजी मोटर लावून उपसलं जातं। सुमसाम परिसर आहे त्यामुळे सहसा तिथे कोणाचं लक्ष जात नाही। आज नगरपालिकेच्या आयुक्तांना या संबंधी आम्ही तक्रार केली आहे, त्यांनी पंचनामा केल्याचं सांगितलेलं आहे। या प्रकारे वालीव पोलिसांना देखील फोनद्वारे ही कल्पना दिलेली आहे, परंतु वालीव पोलीस असतील, वसई तहसीलदार असतील किंवा वसई विरार महानगरपालिका असेल, या सर्वांनी केवळ बघ्याची भूमिका घेतलेली आहे, कोणीही कारवाई केलेली नाही। आताही तिथे मोठ्या प्रमाणावर टँकर उपसा सुरू आहे, खुलेआम सुरू असतो आणि हेच पाणी सोसायटीच्या लोकांना पाजलं जातं आणि लोक ते पाणी पितात, कारण त्यांना माहित नाही पाणी कुठून आणलं जातं। त्या बदल्यात 3 ते 4 हजार रुपये त्यांच्याकडून घेतले जातात आणि लोकही देतात, कारण सध्या पर्याय नाही। ज्या नवीन बिल्डिंग आहेत त्यांना टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही आणि लोक देतात, परंतु याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष कोणाचंही नाहीये। हेमाली, धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।